आई अगं हे काय? अहो हे काय करताय तुम्ही? थांबा, तुम्ही आमचं सामान का फेकताय? अहो थांब, हे बघा ऐका, सामान, आमचं सामान का फेकताय तुम्ही? हे बघा आमचं सामान सोडा. हिम्मत कशी झाली तुमची? अहो आमचं सामान का फेकताय तुम्ही? कारण हे घर आता ताब्यात घेतोय मी. आता ताब्यात घेतोय मी. आता ताब्यात घेतोय मी. काल तुम्हाला प्रेमाने समजावलं, आदर दिला, सन्मान दिला, पण तुम्हालाच तो नकोसा झाला. आता पर्याय एकच, जबरदस्ती. काल वाडा देत होतो, धन देत होतो, आज एक कवडी पण मिळणार नाही. हे बघा तुम्ही आमच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. का नाही करू शकत? मी सरदार आहे. इथे माझा शब्द म्हणजे हुकूम. यशवंतराव मागत नाही, घेतो. हक्काने नाही तर हिसकावून. आम्ही फौजदाराकडे तक्रार करू. जा, नक्की जा, पण आधी बघा माझ्या विरोधात कोणी उभं राहतंय का ते. प्रयत्न करून बघ, बघ कोण दाब देतंय का. कुणीही नाही आलं तरी माझे स्वामी येतील, आणि आमचे स्वामी असेपर्यंत आम्हाला हे घर सोडावं लागणार नाही. का हसताय? कारण मला गंमत वाटते. अगं गौरी, तुझं सामान बाहेर पडलंय, तुझं घर रिकाम होतंय, आणि तुझे स्वामी कुठे आहेत? कुठे? स्वामी 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 भक्तांकडून सेवा करून घ्यायला येतात सगळे. भक्तांसाठी धावून नाही येत. आजही नाही येणार. बस वाट बघा. हे का सगळं बाहेर? आजपासून हे घर माझं. कारण यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. खबरदार! एक पाऊलही पुढे टाकाल तर जीवाला मुकाल. यशवंतच्या शब्दाला फक्त किंमत नसते, वजन असतं. स्वामी, स्वामी तुम्ही या, खरंच या. हे घर तुमचं आहे, ते वाचवायला या स्वामी. हा अन्याय थांबवा स्वामी, या. मारा, अजून जोरात हाका मारा. बघूया आज कोण जिंकतं. तुझा विश्वास मोठा या यशवंतराव. आई आई
स्वामी बघितली माझ्या स्वामींची ताकद? अडवलं ना तुम्हाला? जा निघा आता. हे मी सापांना घाबरत नाही. मी ठरवलं की खेळ संपला. सरदार पळा, सरदार सरदार पळा, सरदार. आई, अगं हे काय झालं? अचानक इतके साप? यमुना तुला आठवतंय? स्वामी आज सकाळपासून पुंगी वाजवत होते. याचा अर्थ स्वामींना या संकटाची चाहूल आधीच लागली होती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.